नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा परिसरातील अंकलेश्वर ब्रह्मपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा अर्थात फॉर लँडिंगचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। परंतु या महामार्गासाठी ज्या जमिनीची गरज आहे ती मोजण्यासाठी आता थेट शेतकऱ्यांना नोटिसा धडकल्या आहेत। यामुळे तळोदा तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। मित्रांनो, एकीकडे देशात विकासाची गंगा वाहत असल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे याच विकासाच्या वाटेवर आपला बळी तर जाणार नाही ना, अशी भीती सामान्य माणसाला आणि विशेषतः बळीराजाला वाटत असते। आज आपण अशाच एका विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयानुसार राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळामार्फत अर्थात NHAI मार्फत अंकलेश्वर ब्रह्मपूर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे। हा महामार्ग नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहर आणि तालुक्यातील आमलाड दसवड या भागातून जातो। रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आणि चौपदरीकरणासाठी शासनाला अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे। त्यासाठी साधारण 25 ते 30 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे। याच प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून महसूल विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालयाने तळोदा शहर आणि आजूबाजूच्या गावातील तब्बल 200 शेतकऱ्यांना जमीन मोजणीच्या नोटिसा पाठवल्या आहेत। येत्या 25 ते 2026 रोजी प्रत्यक्ष जमिनीची मोजणी सुरू होणार आहे। या नोटिशीमध्ये शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मोजणीच्या वेळी त्यांनी स्वतः उपस्थित राहावे। कोणताही रस्ता रुंद केला जातो तेव्हा त्यामागे काही सबळ कारणे असतात। त्या महामार्गाच्या बाबतीतही असेच आहे। चला ते कारणे पाहूया। सर्वप्रथम वाढती वाहतूक। गेल्या काही वर्षात या महामार्गावरील वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे। द्वितीय, अपघातांचे प्रमाण। रस्ता अरुंद असल्यामुळे रोज कुठे ना कुठे अपघात घडत आहेत। अनेकांना आपले प्राण गमवावे लागते आहे। तृतीय, सुरक्षेची मागणी। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाचे चौपदरीकरण करावे अशी स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती। याच मागणीचा विचार करून सुरक्षित प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। शासनाचा रस्ता रुंदीकरणाचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने चांगला असला तरी ज्याच्या जमिनी यात जाणार आहेत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। याचे मुख्य कारण आहे मोबदला अर्थात कॉम्पन्सेशन। सध्या या परिसरात जमिनीचे भाव खूप वाढले आहेत। बाजारात एका एकर जमिनीला 15 ते 20 लाख रुपये सहज मिळतात। जे शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गाला लागून आहेत त्यांच्या जमिनीचे व्यावसायिक मूल्य अर्थात कमर्शियल व्हॅल्यू खूप जास्त आहे। या जमिनी कोट्यावधी रुपयांच्या आहेत। शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आरोप हा आहे की विकासाच्या नावाखाली सरकार आमच्या जमिनी कवडीमोल भावाने अर्थात अतिशय कमी पैशात विकत घेते। शासनाचा रेडी रेकनरचा दर आणि प्रत्यक्ष बाजारातील दर यात खूप मोठी तफावत असते। त्यामुळे आधी योग्य आणि समाधानकारक भाव ठरवा, मगच जमिनी घ्या अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। जर शासनाने मध्यमार्ग काढून योग्य मोबदला दिला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक रोहिदास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार मोजणीची कामं टप्प्याटप्प्याने केली जाणार आहेत। चला ते टप्पे समजूया। पहिला टप्पा पुढील आठवड्यात अर्थात सोमवारपासून तळोदा शहरातील पहिल्या 100 शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी होईल। त्यानंतर दुसरा टप्पा उर्वरित आमलाड आणि दसवड परिसरातील 100 शेतकऱ्यांच्या जमिनी मोजल्या जातील। हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे की तोट्याचा हे एकाच शब्दात सांगता येणार नाही। याचे दोन्ही पैलू समजून घेणे गरजेचे आहे। चला पहिले नुकसानीची बाजू अर्थात तोट्याची बाजू समजून घेऊया। सर्वप्रथम कायमचा रोजगार हिरावला जाणे। शेतकरी जमिनीला आपली आई मानतो। जमीन हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असते। एकदा जमीन गेली की भविष्यात पिढ्यानपिढ्या मिळणारा शाश्वत रोजगार संपून जातो। द्वितीय, अपुऱ्या मोबदल्याची भीती। जर सरकारने आजच्या बाजार भावानुसार पैसे दिले नाहीत तर शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागू शकतो। मिळालेल्या थोड्याशा पैशात त्याला दुसरीकडे कुठेही तेवढी सुपीक जमीन घेता येणार नाही। तृतीय, विस्थापनाचे दुःख। अनेक पिढ्या ज्या मातीत गेल्या ती जागा सोडणे मानसिकदृष्ट्याही अत्यंत क्लेशदायक असते। आता फायद्याची बाजू समजून घेऊया। सर्वप्रथम योग्य मोबदला मिळाल्यास फायदा। जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार भावापेक्षा जास्त
उदाहरण दुप्पट किंवा चौपट मोबदला दिला तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. या पैशातून तो इतर ठिकाणी मोठी जमीन घेऊ शकतो किंवा एखादा नवीन व्यवसायही सुरू करू शकतो. द्वितीय, उर्वरित जमिनीला चांगला भाव. रस्ता चौबादरी झाल्यानंतर शेतकऱ्यांची जी जमीन शिल्लक राहील त्या जमिनीचे व्यावसायिक मूल्य अर्थात कमर्शियल व्हॅल्यू कित्येक पटीने वाढेल. तिथे हॉटेल, पेट्रोल पंप किंवा दुकाने थाटून चांगला व्यवसाय करता येऊ शकेल. तृतीय, पायाभूत सुविधांचा विकास. चांगल्या रस्त्यांमुळे शेतमाल मोठ्या शहरात जलद गतीने पोहोचणे सोपे होईल, ज्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांना फायदा होणार. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर रस्ते विकास हा देशासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी गरजेचा आहे. रस्ते रुंद झालेच पाहिजेत, परंतु हा विकास शेतकऱ्यांच्या अष्टूंवर उभा राहता कामा नये. शेतकऱ्यांचा रस्ता रुंदीकरणाला विरोध नाही, त्यांचा विरोध कमी पैशात जमीन हडपण्याला आहे. आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे. 25 मेला जेव्हा अधिकारी जमीन मोजायला येतील तेव्हा शेतकरी त्यांना सहकार्य करणार की तिथे संघर्षाची ठिणगी पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारने अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांशी संवाद साधावा, त्यांना विश्वासात घ्यावे आणि बाजारभावाप्रमाणे एक समाधानकारक पॅकेज जाहीर करावे, तरच हा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न गुण्या गोविंदाने सुटेल. अन्यथा तळोद्यात एक मोठे शेतकरी आंदोलन उभे राहण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? विकासाच्या या प्रक्रियेत शेतकऱ्यांचे हित कसे जपले गेले पाहिजे? शासनाने नक्की काय भूमिका घेतली पाहिजे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.